मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे प्रियाचं आणि पारूचं हळदी कुंकू इथे अहिल्याने घाट घातलेला असतो. खरं तर तिला फक्त प्रियाचं हळदी कुंकू करायचं असतं आणि त्याचमुळे तिचं हे सगळं काही सुरू असतं. पण प्रिया आणि त्याचबरोबर इथे श्रीकांत ह्या दोघांच्याही सांगण्यावरून सरते शेवटी काय तर इथे पारूचं सुद्धा हळदी कुंकू करण्यासाठी ती लोक तयार झालेली असतात. आता इकडे आपण पाहतो की अहिल्या मोहनला तिळगुळ देत असते आणि म्हणत असते, हे घे तिळगुळ आणि तुझ्या बायकोच्या वाटणीचं सुद्धा तूच इथे गोड बोल, असं म्हणून आता इकडे ती त्याला तिळगुळ देत असते. तेव्हा इकडे सगळ्या बायका जमा झालेल्या असतात. इथे मात्र आपण पाहतो की दोघेही जण तिथेच थांबलेले असतात. त्या दोघांनाही तिथून कुठेही जायचं नसतं, म्हणूनच ते दोघे तिथे थांबतात. आणि तेव्हा हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. बायकांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही अजिबात थांबायचं नाहीये. तेवढ्यातच तिथे आता आदित्य आलेला असतो. आदित्यच्या हातामध्ये इथे आपल्याला तोच साडीचा बॉक्स दिसतो, ज्या साडीच्या बॉक्समध्ये इथे पारूसाठी साडी पाठवलेली असते. आता तो तिथे बॉक्स घेऊन उभा असतो. तेव्हा आपण पाहतो की इथे आता आदित्य पारू कुठे आहे असं विचारण्यात येतं आणि तेव्हा आदित्य म्हणत असतो ती आली नाहीये. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे आदित्य कामासंदर्भामध्ये त्याच्या कलिगशी बोलत असतो आणि तेवढ्यातच त्याला आठवतं, मला तर विश्वासच बसत नाही की इथे आईने पारूचं हळदी कुंकू केलेला आहे आणि हळदी कुंकवाचा तिने इथे घाट घातलेला आहे. ह्या गोष्टी मला अजिबात कळत नाही आहेत किंवा विश्वास बसत नाही आहे. ही गोष्ट ताबडतोब पारूला जाऊन सांगितली पाहिजे. आणि तेव्हा तो धावतच तिकडे जायला निघतो. आता धावतच तिकडे जायला निघाल्यानंतर आपण पाहतो तर पारूने बेडवर एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की आदित्य सर, मला माफ करा, मला अचानकच 2 दिवसासाठी बाहेर जावं लागत आहे. हे काम माझं फार जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे मी इकडे निघालेली आहे. हे बघा, तुम्ही इथे सांभाळून घ्या. मला माहिती आहे देवी आईने माझं हळदी कुंकू केले आहे, पण आत्ता माझं हे कामसुद्धा फार महत्त्वाचं आहे. प्लीज आदित्य सर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळून घ्या, असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा आपण पाहतो की हे सगळं काही सांगितल्यानंतर लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य म्हणत असतो, पारू तू हे सगळं काही काय करून बसलेली आहेस, हे कसं शक्य आहे. आता मी इकडे आईला काय सांगणार आहे असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. तेवढ्यातच इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो तर काय, इकडे आता सगळेजण म्हणत असतात, म्हणजे प्रिया म्हणते, आदित्य दादा तुम्ही इथे काय करताय, म्हणजे पारू कुठे आहे. त्याचबरोबर इथे पारूचं हळदी कुंकू झालेला आहे, ठेवलेला आहे आणि तुम्ही तिला दिलेली साडी का बरं घेऊन आलेला आहात, असं इथे ती बोलू लागते. तेव्हा आदित्य काहीच बोलत नाही. काय झालं, तिला साडी आवडली नाही का? जर आवडली नव्हती तर तिने ती साडी रिटर्न करायची. ती साडी आपण इथे बदलून आणू शकलो असतो, असं सुद्धा आता इकडे ती विचारू लागते आणि बोलू लागते. त्याचबरोबर इथे आदित्य म्हणत असतो, त्याचं काय आहे ना प्रिया, हळदी कुंकू तुझं आहे. ते हळदी कुंकू माझ्या बायकोचं म्हणजेच पारूचं नाही. ते हळदी कुंकू तुझं आहे आणि त्याचमुळे ह्या जो काही हळदी कुंकाचा घाट आहे तो तुझ्याचकरिता घातलेला आहे. तेव्हा सावित्री म्हणत असते, आदित्य बाबा असं काय करताय तुम्ही, हे बघा असं बोलू नका ना प्लीज. अहो मी तुम्हाला आले होते ना सगळं काही सांगायला, आणि तुम्हाला सगळं काही सांगायला आले होते आणि म्हटलं सुद्धा होतं ना की इकडे तुमच्या पारूचं हळदी कुंकू आहे आणि इथे देवी आईनं खास तिला सांगितलं आहे, आमंत्रण दिलं आहे. मग आत्ता तुम्ही हे सगळं असं का बोलताय. आणि मी जेव्हा तुम्हाला सांगायला आले होते तेव्हा तुम्हाला फार आनंदसुद्धा झाला होता, मग आत्ता काय बरं प्रॉब्लेम आहे, असं सुद्धा सावित्री म्हणत असते. तेव्हा आदित्य म्हणतो, हे बघ सावित्री आत्या, मला कळतंय तू हे सगळं मला सांगायला आली होतीस, पण त्याचं काय आहे ना, हळदी कुंकू आईने इथे प्रियाचं ठेवलंय आणि तिनं प्रियाचं हळदी कुंकू ठेवलेलं असल्या कारणाने मला असं वाटतंय की तो हक्कसुद्धा इथे तिचाच आहे. मग मी उगाचच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लुडबुड कशाला करू.
आणि तेव्हा इकडे आता अहिल्या म्हणत असते, 1 मिनिट, तुझं काय चाललेलं आहे? हे बघ, तू ह्या सगळ्या गोष्टी प्लीज अशा बोलू नकोस. तुझ्या बायकोला इकडे हळदी कुंकासाठी तू पाठवून दे. आणि तेव्हा लगेच आदित्य म्हणत असतो, नाही, मी तिला पाठवून देणार नाही. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं तू करत आहेस, म्हणजे हळदी कुंकू तू केलेला आहेस ना. मग हळदी कुंकू तू केलेलं असल्या कारणाने इथे पारूला तू इथे स्वीकारलेला आहेस का? नाही स्वीकारलं. मग मला एक गोष्ट सांग, ती इथे का आणि कशासाठी येईल बरं? नाही येऊ शकत ती इथे, कारण इकडे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते काय? हे बघ, ते जे काही हळदी कुंकू आहे ते इथे तू प्रियासाठी ठेवलेला आहेस. मग प्रियासाठी जर तू हळदी कुंकू ठेवलेला आहेस तर तू प्रियाला इथे सून म्हणून स्वीकारलेस, पण पारूला तू सून म्हणून स्वीकारलेला आहेस का? नाही स्वीकारलंस तू पारूला सून म्हणून. मग तू इथे का आणि कशासाठी पारूला हळदी कुंकवाला बोलवतेस? हे सगळं काही विचारल्यानंतर आता मात्र अहिल्याला राग आलेला असतो. अहिल्याला ते सगळे दिवस आठवू लागलेले असतात. कशा पद्धतीने इथे आता त्याच आदित्यने इथे एक काम केलेलं होतं, आणि ते म्हणजे त्या मोलकरणीसोबत लग्न केलं होतं. आणि त्या मोलकरणीसोबत लग्न केल्यानंतर इथे तो कशा पद्धतीने घरामध्ये तिला घेऊन आला. आणि त्याचबरोबर ह्या मोलकरणीसोबत लग्न केल्यानंतर मी माझ्या घराची पूर्णतः जी काही दारं आहेत ते पूर्ण दारं मी इथे बंद केली. तर आता इकडे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे आता आठवू लागलेल्या असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही आपली इथे अहिल्या आहे ती मात्र खूप रागातच इथे पाहत असते. रागातच पाहत असताना आता इकडे ती विचार करत असते की हे सगळं काय आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं हे सगळं नाही व्हायला पाहिजे, असं सुद्धा ती इथे बोलते. आता आदित्य म्हणत असतो, मग मी तेच बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मला एक गोष्ट सांग आई, तू इथे माझ्या बायकोला म्हणजेच पारूला इथे सून म्हणून घरामध्ये घेणार आहेस का? नाही ना घेणार. मग मला एक गोष्ट सांग, हे हळदी कुंकू इथे पारूचा आहे ना? नाही. मग हे हळदी कुंकू कोणाचं आहे? तर हे हळदी कुंकू आहे आपल्या प्रियाचं. मग प्रियाचं हळदी कुंकू असताना माझ्या पारूची तिथे काय गरज आहे? तेव्हा तिथे असणाऱ्या बायका म्हणत असतात, काय गं बाई हल्लीची पोरं, मला तर असं वाटत होतं की मोठ्यांच्याच घरामध्ये इथे भांडणं तंटा हे सगळं काही होतं, पण हल्ली तर इथे ह्या लोकांच्या घरामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काय बोलायचं हल्लीच्या या पोरांना. खरंच आता अहिल्याला राग येत असतो. अहिल्याला आदित्यचा फार राग येत असताना ती इथे विचार करते, आदित्यला आत्ता हे सगळं काही बोलायची काय गरज होती? आदित्य, तू फार चुकतोयस, तू खूप मोठ्या चुका केलेल्या आहेस, असं तिचं मन तिला सांगू लागलेलं असतं. पण आता मात्र काहीच पर्याय शिल्लक नसतो किंवा बोलायला सुद्धा काही नसतं, कारण जुन्या त्या सगळ्या गोष्टी इथे आठवू लागलेल्या असतात. आणि त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागल्यानंतर अहिल्या मात्र अक्षरशः हाताच्या मुठी आवळूनच शांत बसलेली असते. इथे ती विचार करत असते की आता हे हळदी कुंकू जे आहे ते फक्त आणि फक्त इथे प्रियाचं होतं. मग आता ह्या मुलाने हा सगळा काही जो घाट आहे तो घातला. त्याचबरोबर मी ह्या सगळ्या गोष्टीला इथे आता संमतीसुद्धा दिली. आणि तेव्हा इकडे आता अहिल्या म्हणत असते, बाद झालं, खूप तुझं ऐकून घेतलेलं आहे. प्रिया, इथे तुझं हळदी कुंकू करायचं होतं, आणि तुझं हळदी कुंकू करायचं असल्या कारणाने मी फक्त तयार झाली होते. आणि मला त्या मुलीला सून म्हणून स्वीकारण्यात काडीचाही रस नाही. मी त्या मुलीला सून म्हणून स्वीकारणार सुद्धा नाही. ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव. मी पहिलं सुद्धा सांगितलं होतं आणि आत्ता या क्षणाला सुद्धा सांगत आहे, कारण ते मुलीला मी सून म्हणून कधी स्वीकारणार नाही. राहिला प्रश्न हळदी कुंकाचा, तर त्या सगळ्या गोष्टीची मला अजिबात गरज नाही. आणि तू आत्ता हे सगळं माझ्यासमोर उभं राहून बोलण्याची काहीच गरज नाही. मग तेव्हा आदित्य म्हणत असतो, तेच तर मी तुला विचारण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तू जर इथे माझ्या बायकोचा सून म्हणून स्वीकार करायला तयार नाही आहेस, तर तिचं हळदी कुंकू मी इथे का करू?
तिचा हा नवरा तिचं हळदी कुंकू करण्यासाठी समर्थ आहे असं स्पष्टपणे आता आदित्यने सांगितलेलं असतं. हे बघ प्रिया, हे तुझं हळदी कुंकू आहे ते तुला मुबारक आणि त्याचबरोबर तुला ते चांगलं जावो अशी तो प्रार्थना करतो आणि तिथून रागानेच निघून जाण्याचा प्रयत्न करतो. इथे अहिल्याला तर फारच राग येत असतो. आता प्रीतम तिथून निघून जात असताना आपण पाहतो की बायका मात्र मनामध्ये कुजबुजायला लागत असतात. त्या इथे विचार करतात की काय जमाना आलेला आहे. खरंच इथे असं वाटत होतं की मोठाल्यांच्या घरामध्येच ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण छोट्याल्यांच्या घरामध्ये सुद्धा कुरबुरी आणि हे सगळं होताच. त्या पोरीला काही कळतंय का नाही? हळदी कुंकाचा मान तिने डावलला आहे आणि हळदी कुंकाचा मान डावलून ती अशा पद्धतीने वागते. काय बोलावं तिला? असा त्या इथे बायका कुजबुजत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुजबुजत असताना आता आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते, हे बघ प्रिया, हळदी कुंकू तुझं आहे ते तू ताबडतोब करून घ्यायला सुरुवात कर. कोणाची कसलीही वाट बघू नकोस असं सुद्धा सांगण्यात येतं. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की प्रियाचं हळदी कुंकू झाल्यानंतर इथे अहिल्या आणि श्रीकांत हे दोघेजण खोलीमध्ये असतात. अहिल्याला फार राग आलेला असतो. इथे तिची चिडचिड होणं अगदीच साहजिक असतं. आणि तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, हे बघ जरा शांत बस, एवढ्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार करू नकोस अहिल्या. तेव्हा अहिल्या म्हणत असते, कसा विचार करू नकोस श्रीकांत? बघितलंयस ना तू, ती मूर्ख मुलगी काय बोलते काय करते ह्या गोष्टी तिला जरा तरी कळतात का? अरे आज मी माझ्या मनामध्ये नसताना सुद्धा तिचं हळदी कुंकू करायला घेतलं होतं आणि ते करायला सुद्धा लागले होते, पण त्या पोरीला ह्या सगळ्या गोष्टीची काही काळजी आणि सगळ्या गोष्टीची काहीतरी आहे की नाही? मग ती असं कसं वागू शकते? आत्ता गुरुजींनी काय येऊन सांगितलंय आणि आज तिने चक्क हळदी कुंकवासाठी स्पष्टपणे नकार दिलाय. हे सगळं काय आहे? आदित्यच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट वगैरे झालं तर मग काय करायचं? ही गोष्ट तुला इथे समजते का? तेव्हा इकडे तो म्हणत असतो, हे बघ जरा शांत बस प्लीज, एवढा सगळा विचार नको करूस. असं बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते, नाही, आता मी आदित्यला ह्या सगळ्या गोष्टी सांगू सुद्धा शकत नाही की त्याच्या जीवाला धोका आहे आणि काय काय आहे ते. मग आता मी काय करणार आहे, कसं सांगणार आहे त्याला, तेच मला कळत नाही. असं सुद्धा ती इथे बोलू लागत असते. आता मात्र अहिल्या फार चिडते. ती म्हणत असते, नाही, मला हे सगळं अजिबात मान्य नाही आहे, कारण इकडे ह्यावेळेला ती पोरगी खूपच जास्त चुकीची वागली आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे प्रीतम त्याच्या खोलीमध्ये असतो. प्रीतम त्याच्या खोलीमध्ये असताना तो विचार करू लागतो, चालले हे सगळं काही, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की इथे आता पारू कुठे गेली असेल. त्याचबरोबर पारूने इकडे दादाला सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील का? नाही, पारूने दादाला सगळ्या गोष्टी सांगायला नकोत, कारण जर इकडे पारूने दादाला सगळ्या गोष्टी सांगितल्या तर दादासुद्धा अगदी आईसारखाच आहे, कारण तो मला लगेच जाब विचारेल आणि ह्या सगळ्या गोष्टीला मला तो इकडे खूपच जास्त खडसावू सुद्धा शकतो. आणि पारूला कसं विचारू? पण पारू आहे तरी कुठे? पारूने सांगायला नको असा इकडे तो विचार करू लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तो फारच टेन्शनमध्ये असतो. तर आता आपण पाहतो की तो आता विचार करू लागतो की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता मला पारूला विचारावंच लागणार आहे. त्याचबरोबर एकदा का पारूला विचारलं की मग सगळं समजेल. आता तो कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मनामध्ये एक ना अनेक प्रश्न येतात. काय उत्तर देऊ मी दादाला? जर पारूने दादाला हे सगळं काही सांगितलं असेल तर मला तर ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल कराव्या आणि का नाही तेच कळत नाही, असा प्रीतम विचार करतो. त्याचबरोबर एवढे सगळे पैसे मी कसे आणि कुठून देणार आहे? सोबतच प्रियाला सुद्धा तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं आता मला कठीण चाललंय, असा इकडे तो बोलू लागतो. आणि नाही, मला काही करून पारूला शोधावंच लागेल आणि पारूला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला तिला प्रश्न विचारावेच लागतील. विचारतो असा इथे मी हातावर हात धरून शांत नाही बसू शकत, असा सुद्धा इकडे आता प्रीतम विचार करतो. त्याचबरोबर प्रीतमने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता प्रिया येत असते. आता खरं तर प्रिया आल्यानंतर तिला बरेच काही प्रश्न इथे प्रीतमला विचारायचे असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता सावित्री किचनमध्ये असते.
आणि सावित्री किचनमध्ये असताना तिला ते सगळं काही आठवतं. कशा पद्धतीने इकडे आदित्याला आणि त्याचबरोबर आदित्यने सांगितलं की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता पारूचं हळदी कुंकू होणार नाही. मग इथे ती विचार करू लागते, जेव्हा मी ते सगळं वाणसामान घेऊन गेले होते तेव्हा मात्र आदित्य बाबा किती खुश होते, त्यांना तर आनंद झाला होता. मग असं आदित्य बाबाने ह्या सगळ्या गोष्टी परत का बरं आणून दिल्या? नेमकं त्यांनीच आणून दिल्या का आणखी कोणाला आणून द्यायच्या होत्या? किंवा पारू तर असं वागणं अजिबात शक्य नाही आहे, ह्या गोष्टी कशा होऊ शकतात असा ती विचार करते. आणि तेवढ्या तिथे प्रीतम येत असतो. आता प्रीतम आल्याबरोबर तो इकडे सावित्रीला म्हणत असतो, सावित्री आत्या. तेव्हा सावित्री म्हणते, काय झालं प्रीतम बाबा, तुम्हाला काही हवं आहे का? तेवढ्यातच तो म्हणतो, नाही मला काही हवं आहे असं नाही, पण मला एक गोष्ट सांग, पारू कुठे आहे? तेवढ्यातच आता ती म्हणत असते, पारूबाई घरी नाही आहेत, 2 दिवस झालं त्या कुठेच दिसत नाही आहेत. तेव्हा तो विचार करू लागतो, म्हणजे पारू घरी नाही आहे, पारू नेमकी गेलीच कुठे असा तो विचार करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी सावित्रीकडून समजल्यानंतर त्यालासुद्धा आता इकडे फारच काळजी वाटू लागलेली असते. तेव्हा हे सगळं काही सांगितल्यानंतर तो आता स्वतःच पारूला शोधायला निघतो. स्वतःच पारूला शोधायला निघत असताना तेवढ्यातच प्रिया आडवी येते. प्रिया म्हणत असते, काय झालं प्रीतम? तेव्हा प्रीतम म्हणत असतो, नाही काही नाही गं, किचनमध्ये गेलो होतो. हां मग? पारूला शोधत होतो. पारूला? पारू तर मला आता दिसूतच दे, तिला तर मी खूप ओरडणार आहे. माझ्या तर डोक्यातच गेली, तिचा काय प्रॉब्लेम आहे ना तेच मला काही कळत नाही आहे. ती अशी का वागली ते, म्हणजे आईने एवढं तिचं हळदी कुंकू ठेवलं, एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवल्या, पण तिला काय प्रॉब्लेम होता, तिने सरळ सरळ ती साडी आणि त्या सगळ्या गोष्टी पाठीमागे पाठवून दिल्या. नेमकं तिचं काय चाललंय ना हेच मला काही कळत नाही. मला ती भेटू द्या मग बघा मी इथे काय करते ते. मी तिला चांगलाच ह्या सगळ्या गोष्टीविषयी जाब विचारणार आहे असं सुद्धा इथे ती बोलू लागते. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, म्हणजे हो नाहीच आहे ती आता घरामध्ये, पण तिला येऊ द्या ना, बहुतेक 2-3 दिवसासाठी बाहेर गेली. पारू बाहेर गेली? हो बरं ठीक आहे, चल मला ना एक फोन करायचा आहे, मी आलोच असं म्हणून आतमध्ये जाणारा प्रीतम घराच्या बाहेर जातो. आणि तेव्हा पुन्हा एकदा तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात. इथे ती म्हणत असते, काय चाललंय प्रीतमचं नेमकं? ह्यांचं तर वेगळंच असतं. आत्ता म्हणले खोलीमध्ये जातो आणि खोलीमध्ये म्हटल्यानंतर पुन्हा बाहेर जातो आणि बाहेर निघून गेलेले आहेत. नेमकं ह्यांचं काय चाललेलं आहे असा विचार तो इथे करू लागतो. तर आता आपण पाहत आहोत की इकडे आता प्रियाच्या मनात हे सगळे प्रश्न असतात. पण आता नेमकी पारू कुठे गेलेली असेल हे मात्र अजून तरी समजलेलं नसतं. तर आता भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पारू.